यू आर द बेस्ट ब्रदर इन माय लाईफ अँड माय बेस्ट फ्रेंड. तू माझ्यासाठी नेहमीच खूप खास आणि खूप इम्पॉर्टंट आहे. तू नेहमी सुखी आणि हॅपी असावं हीच अपेक्षा आहे देवाकडे. सख्या रक्ताच्या नातापेक्षा पण खूप खास असतात म्हणजे मानलेली नाती. हाय गाईज, कशा आहात सर्व? आय होप सर्व मस्त आणि मजेत असतील. गाईज, सर्वात अगोदर तर सर्वांना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा. आणि हो, मी आज तुम्हाला अशा व्यक्तीची ओळख करून देणार आहे जे की माझ्यासाठी खूप खास आहेत. म्हणजेच रक्षाबंधनच्या दिवशी ते जे की माझे भाऊ आहेत त्यांची मी तुम्हाला आज ओळख करून देणार आहे. शक्यतो तुम्ही माझ्या स्टोरीला, स्टेटसला, इन्स्टाला बघितलंच आहे तुम्हाला, बट मी आज त्यांच्याबद्दल असं काही सांगणार आहे की आमची बॉन्डिंग कशी आहे, आम्ही एकमेकाला किती जीव लावतो आहे, एकमेकांसाठी किती खास आहेत, हे मी तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये सांगणार आहे. सो प्लीज सर्वांनी हा ब्लॉग कंटिन्यू बघा, स्किप करू नका. आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ह्या सगळ्या गोष्टी करायला विसरू नका गाईज. मी सतत वारंवार तुम्हाला हीच गोष्ट सांगते. चला तर मग मी तुम्हाला आज माझ्या सर्व ब्रदरची, म्हणजेच माझ्या लाईफमध्ये फक्त 3च खास व्यक्ती आहेत, त्यांची ओळख करून देते. चला गाईज. आणि सर्वात अगोदर हा आहे सूरज दादा, जे की माझा सर्वात पहिला ब्रदर आहे मानलेला. खरंच हा इतका भारी आणि इतका हे आहे ना, मी याच्यासोबत प्रत्येक गोष्ट शेअर करते. आणि सर्वात अगोदर माझे 3 भाऊ आहेत, पण त्यांच्यापेक्षा हा फर्स्ट आहे ज्याची की फर्स्ट टाईम मला याची ओळख झाली आहे. एक बेस्ट फ्रेंडसारखा आहे बरं, याच्याबद्दल मी तुम्हाला नंतर सांगेलच. आणि सेकंड आहेत हे विजय दादा, हे पण माझ्यासाठी खूप खास आहेत. जेव्हा अशी काही वेळ होती की मी दुःखामध्ये होते, तेव्हा मला यांनी आणि जी त्यांची वाईफ आहे ती ताई, त्यांनी समजावून सांगितलेत प्रत्येकच गोष्टी. अभ्यासाच्या बाबतीत असो, पेपरच्या बाबतीत असो, म्हणजे कोणतं पण संकट तुझ्या सुखातच नाही तर दुःखात पण हे माझ्यासोबत होते. आणि हे आहेत, यांना तर तुम्ही बघितलंच आहे माझ्या ब्लॉगमध्ये. हे आहेत ज्ञानेश्वर दादा, की आता काय सांगू तुम्हाला यांच्याबद्दल, तर जितकं सांगावं तितकं कमीच आहे. हे माझ्यासाठी खूप जास्त स्पेशल आहेत, खूप म्हणजे खूप. आता तुम्हाला कसं काय सांगू. आणि सर्वात लास्टला मला यांचीच ओळख झाली बरं, 3rd नंबरला. सर्वात अगोदर सूरजदादा, विजयदादा, त्यानंतर ज्ञानेश्वर दादा. बट आता त्या दोघांपेक्षा पण यांच्यासोबत इतकी बॉन्डिंग स्ट्रॉंग झाली आहे, सिरियसली खूप जास्त स्ट्रॉंग झाले आहे. भले मी आता कसं आहे, विजयदादा आणि माझं कॉन्टॅक्ट होत राहतो आहे, आम्ही भेटतो एकमेकाला, मी त्यांच्या घरी वगैरे जाते, त्यांच्या फॅमिलीसोबत भेटले, सर्वच गोष्टी. बट सूरजदादाचं, आमच्या दोघांचं आम्ही फक्त जसं आमची ओळख झाली आहे, आय थिंक आम्ही 5 ते 6 वर्ष, 6 वर्ष नाही 7-8 वर्ष झाले एकमेकाला ओळखतो खूप चांगल्या प्रकारे. आणि आमची खूप चांगली बॉन्डिंग आहे. त्याच्यासोबत मी प्रत्येकच गोष्ट शेअर करते. बट आम्ही कधी भेटलो नाही जास्त, फक्त एक वेळ भेटलो, ते पण मुंबईमध्येच. आणि तेव्हापासूनच, न भेटण्याच्या अगोदरपासूनच आमची बॉन्डिंग स्ट्रॉंग आहे दोघा बहीण भावाची. तो माझ्यासाठी खूप खास आणि खूप इम्पॉर्टंट आहे. आता मी त्याच्यासाठी आहे का नाही हे माहीत नाही, पण तो माझा नेहमीच भाऊ आहे आणि नेहमीच राहणार आहे. आणि सेकंड म्हणलं तर विजयदादा, ते पण माझ्यासाठी तितकेच खास आहेत. आम्ही सतत भेटत असतो आहे. बट आता सध्या काही प्रॉब्लेममुळे, म्हणजे त्यांनी ड्युटीवर असतात, मी पण आता ड्युटीवर आहे आणि एकाच शहरामध्ये आहोत. त्यांनी पोस्टिंग त्यांची दुसरीकडे आहे. कधी कधी येतात इथे, कारण ताई इथेच असते मुंबईला, सुट्टीला येतात. बट भेटणं होत नाही, कारण त्यांच्या मागं त्यांना कामं असतात आणि माझ्या मागं मला. बट आम्ही भेटू शकलो नसेल तरी पण आमचं बहीण भावाचं नातं हे खूप स्ट्रॉंग आहे. तो विषय वेगळा की मी कधी राखी बांधू शकले नाही, कारण तसा योगायोग कधी आलाच नाही. आम्ही राखीला एकत्र नसतोय. दादा आर्मीमध्ये आहे तर तो पोस्टिंगला असतोय, तर मग कधी प्रसंगच आला नाही. आता काय सांगणार, कसं आहे तुम्हाला तर माहीतच आहे आर्मीवाल्यांची लाईफ कशी असते. त्यांना सुट्ट्या कमी असतात आणि एकमेकांसोबत असं आमची बॉन्डिंग भेटणं होत नाही. पण आमची बॉन्डिंग खूप चांगली आणि खूप घट्ट आहे. सुखादुखात त्यांनी माझ्यासोबत होते. आणि राहिला प्रश्न सूरजदादाचा, तो पण इतका भारी आहे. आता काय सांगू, मी सिरियसली सांगते, प्रत्येक गोष्ट मी याला शेअर करते, कोणती पण असू द्या, सुख म्हणा, दुःख म्हणा, काही पण. भाऊ असं झालं, भाऊ तसं झालं. आणि गाईज, सिरियसली सांगते, म्हणजे याला पण कधी राखी बांधायचा योग आला नाही. मी पहिल्या वर्षी याच्यासाठी खूप सुंदर राखी बनवली, ती मी आत्ता पण माझ्यापाशी आहे, पण मी बांधू शकले नाही. आणि या तिघातून सर्वात म्हणलं तर ज्ञानेश्वर दादाचं, म्हणजे यावर्षी मला योग येणार आहे की मी दादाला राखी बांधेल, कारण रक्षाबंधन आलं आहे. आता रक्षाबंधन आहे आजच, आणि सडनली दादा उद्या इमर्जन्सी गावाला येणार आहेत. तर मी असा प्लॅन केला आहे की मी जाणार यांच्याकडे, यांना राखी बांधायला. आय होप
माझं हे स्वप्न पूर्ण झालं तर चांगलीच गोष्ट आहे. बघूया आता काय होते काय नाही. कसं आहे, सुट्ट्यावर डिपेंड करतात, मला पण सुट्टी भेटेल का नाही भेटेल यावर डिपेंड करते. बट सिरियसली आमच्या दोघांची बॉन्डिंग, आमच्या दोघांचीच नाही तिघाची पण, म्हणजे सूरजदादा, विजयदादा आणि ज्ञानेश्वरदादा, आमच्या तिघाची पण बॉन्डिंग खूप चांगली आहे, खूप जबरदस्त आहे. आणि फक्त इतकाच प्रश्न आहे की सूरजदादा आणि विजयदादा आम्ही जास्त भेटत नाही. आधी भेटत होतो, आधी विजयदादासोबत मी खूप जास्त भेटायची, बट आता थोडं ड्युटीमुळे प्रॉब्लेम होत आहेत. आणि राहिला प्रश्न ज्ञानेश्वर दादाचा, तर आम्ही दोघे पण ब्लॉगर आहोत, तर आम्हाला कंटेंट भेटावं म्हणून आम्ही दोघं सतत भेटत असतोय. चला तर मग आता काय सांगणार तुम्हाला, किती पण आमचं सांगितलं तर कमीच आहे गाईज. इतकं भारी आमचं रिलेशन आहे, त्याबद्दल कितीही बोललं आणि कितीही सांगितलं तर रात्र कमी पडणार आहे, कारण आमची बॉन्डिंग आहेच तशी इतकी खास. मी सिरियसली सांगते, माझ्या जेवढं सख्या भावांसोबत मी गोष्टी शेअर करत नाही तेवढं मी या तिघांसोबत करते. आणि सर्वात जास्त म्हणलं तर सूरजदादा आणि ज्ञानेश्वर दादासोबत तर मी प्रत्येकच गोष्ट शेअर करते, प्रत्येक. आणि खरंच विजयदादांनी एक अशी सिच्युएशन होती की मी खूप सॅड होते त्यांच्या लग्नांच्या वेळेस. माझा नाशिकला पेपर होता आणि काही कारण झालं होतं तेव्हा मी सॅड होते, खूप दुःखी होते, एकदम दुःखी आत्मा म्हणलं तरी चालेल. तर त्या सिच्युएशनमध्ये सूरजदादा, ताई माझी आणि विजयदादा या सगळ्यांनी मला खूप सावरलं होतं. आणि त्यांची मम्मी पण, विजयदादाची मम्मी वगैरे, त्यात मला एक दुसऱ्या आईचं रूप आहेत माझ्या, कारण मला त्या माझ्या आईसारख्याच आहेत. त्यांनी पण मला त्यावेळेस त्या सिच्युएशनमध्ये खूप जास्त सावरलं होतं. खरंच या सगळ्यांच्या मनापासून खूप खूप थँक्यू. सिरियसली सांगताय गाईज, मला आयुष्यामध्ये ना प्रत्येकच नातं इतकं सुंदर आणि इतकं खास भेटलं आहे ना, मी तुम्हाला असं शब्दामध्ये नाही सांगू शकत. या तिन्ही पण जे नाते आहेत माझे ते खूप भारी आणि खूप खास आहेत, सिरियसली सांगताय. आणि हो, सूरजदादा आणि विजयदादा, मिस यू सो मच. मी तुम्हाला खरंच सिरियसली, आपण जास्त बोलत जरी नसेल ना तरी पण मी तुम्हाला प्रत्येक सिच्युएशनमध्ये मिस करते. कारण कसं आहे माहीत आहे, आपल्या वाईट काळामध्ये ज्या लोकांनी आपल्याला साथ दिली आहे त्या लोकांना आपण कधीच विसरू शकत नाही. आणि तुम्हा तिघाला तर मी आयुष्यात कधीच विसरणार नाही. तुम्ही माझे एक मोठे भाऊ आहेत. आणि सिरियसली मला खरंच तुमच्यासोबत प्रत्येक गोष्ट शेअर करून एकदम हलकं फील होते, माझं मन हलकं होऊन जाते, खूप भारी वाटते तुमच्यासोबत प्रत्येक गोष्ट शेअर करायला. आणि काय सांगावं, आता तुमच्याबद्दल जितकं बोलावं तितकं कमीच पडतं आहे. तुम्ही मला खरंच प्रत्येक गोष्टीमध्ये खूप साथ दिली आहे. आणि बघा, माझं लक इतकं भारी की लकीली मला आर्मी खूप जास्त आवडते. मी आर्मीची खूप मोठी फॅन आहे गाईज, सिरियसली सांगते, खूप जास्त मोठी. आणि माझे तिन्ही पण ब्रदर आर्मीमध्ये आहेत. विजयदादा पण आर्मीमध्ये आहे, सूरजदादा पण आर्मीमध्ये आहे आणि ज्ञानेश्वरदादा पण आर्मीमध्ये आहेत. आणि कसं आहे माहीत आहे, मी विजयदादाच्या पिक जे वर्दीवरचे आहेत ते नाही टाकू शकले. आणि ज्ञानेश्वरदादाचं तर तुम्हाला माहितीच आहे, मी त्यांच्या क्वार्टरवर गेली होती, तो ऑब्वियसली ते आर्मीमध्येच आहेत. सूरजदादाच्या मी काही फोटो टाकले आहेत ड्रेसवरच्या, बट फेस हाईट केलं आहे. कारण कसं आहे माहीत आहे माझ्या, कारण त्यांना काही प्रॉब्लेम नको आहे. कसं आहे, सेंट्रलवाल्यांना सोशल मीडियापासून, म्हणजे सोशल मीडियावर त्यांच्या वर्दीवरच्या फोटो वगैरे त्यांना सोशल मीडियावर टाकायला अलाउड नाही आहे, म्हणून मी सूरजदादाचा फेस हाईड केलं आहे. आणि कसं आहे माहीत आहे, आपल्या कारण कोणाला त्रास नको आहे. माझ्या कारण उगं मी ब्लॉग बनवते बिनफालतू, त्याला काही प्रॉब्लेम होईल, किती झालं तर शेवटी नोकरी आहे, खूप मेहनतीनं कमवलेली नोकरी आहे. आणि माझ्या भावाचं माझ्यामुळं वाईट झालेलं मला नाही देखवणार, कारण तो सिरियसली सांगते तो माझ्यासाठी खूप खास आहे. मी त्याच्यासाठी आहे का नाही आय डोंट नो, बट माझ्यासाठी तो हमेशा खास राहणार, खास आहे आणि हमेशा खास राहणार आहे. आणि गाईज, ह्या काही क्लिप आहेत ते विजयदादाच्या लग्नाच्या आहेत. खरंच सिरियसली सांगते, तेव्हा आम्ही एवढं जास्त एन्जॉय केलं आहे, ओ माय गॉड, सिरियसली खूप एन्जॉय, खूप मस्ती, मजा आणि खूप धमाल केलं आहे गाईज. खूप जास्त मजा आली. बघू शकता तुम्ही, तुम्हाला क्लिपवरूनच समजत असणार की ते मुवमेंट आमच्यासाठी एवढे स्पेशल होते खूप जास्त. आणि दादा, विजयदादा आणि प्रज्ञालीताई या दोघांसाठी तो खूप जास्त स्पेशल होता तो मोमेंट. त्यांच्या आयुष्यातला सर्वात सुंदर दिवस म्हणजे हा दिवस त्यांच्या लग्नाचा. खरंच त्यासाठी त्यांनी खूप कष्ट, खूप वेदना आणि खूप त्रास सहन केला आहे, म्हणून फायनली तो दिवस त्यांच्या लाईफमध्ये आला आहे. त्यासाठी आम्ही पण खूप जास्त हॅपी होतो आणि त्यांनी पण खूप जास्त हॅपी होते. मला फक्त एकच म्हणायचं आहे की ते दोघं असेच नेहमी हॅपी राहो. सिरियसली त्यांनी खूप ह्या दिवसासाठी खूप मेहनत घेतली आहे, खूप कष्ट सहन केलेत बरं. तेव्हा कुठं त्यांच्या लाईफमध्ये हा दिवस आला आहे गाईज. चला तर मग गाईज, आता भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये उद्याला.
आणि हो गाईज, ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय. अशाच प्रकारे आमची स्टोरी सांगितली मी बहीण भावाची. म्हणून आता आपला हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. थँक्यू फॉर वॉचिंग. तुमचं भरभरून प्रेम असंच कायम आणि सदैव असू द्या, एवढीच माझी तुमच्याकडून अपेक्षा आहे. आणि आमच्या बहीण भावावर सदैव आशीर्वाद असू द्या तुमचे. आमची बॉन्डिंग अशीच राहो.